नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव आहे संदीप नेमाडे आणि आपण पाहतात शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल. आजचा भाग आहे तुतीला आपण जे पागोरे याचं प्रमाण जे आहे ते कमी आहे थंडीच्या दिवसामध्ये, तर ते कसं वाढवायचं आणि कसं त्याला आपण चांगल्या पद्धतीने शेंडा येईल आणि आपले पागोरे येतील याचं आपण काळजीपूर्वक पूर्वनियोजन करून आपण ते वाढवू शकतो. तर या बागेला आता 15 दिवस झालेले आहेत. बघू शकता तुम्ही याचे जे पागोरे आहेत ते चांगल्या प्रतीचे आणि याचा शेंडा बघा तुम्ही खूप जाड आलेला आहे. याच्या मागचं कारण हे आहे की आपल्याला याच्यामध्ये आपण डिकम्पोजर आणि गुळाचं जे मिश्रण असतं ते आपण सोडलेलं आहे आणि त्याच्यात मिक्स केलेलं आहे. आपलं जे गाईचं ताक असते ना ते त्याचं आपण मिक्स केलेलं आहे. तर आपण त्याचं ते कसं बनवतात आपण त्याची आज माहिती पाहणार आहोत आणि त्याचे फायदे आपण या व्हिडिओतून सांगणार आहोत. तर ठिबकमधून हे सोडणार आहोत आपण, तर त्याचे पण व्हिडिओ आपण टाकणार आहोत. तर आजचा जो भाग आहे आपण हे मिश्रण कसं तयार करायचं आणि आपल्या कशा तुतीला याचा फायदा होतो हे बघणार आहोत. तर चला तर मग आता आपण आपल्या साहित्याकडे वळूया. तर तुम्ही हे बघू शकता आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये 2 ते 2.5 किलो गूळ घ्यायचा आहे. आपण गूळ कोणताही घेऊ शकतो आणि याचे तुतीलाच नाही तर सर्वच पिकांना याचे खूप फायदे होतात आणि त्याचा फायदा तुम्ही स्वतः हे वापरून घेऊ शकता. ठिबकमध्ये हे सोडलं तर खूपच फायदा होतो आणि याचा फवारणी पण आपण करू शकतो. आपल्याकडे गूळ आहे आणि हे आपण डिकम्पोजर जे आहे ते आपण मागच्या इथलं मधलं आपण याचं सॅम्पल ठेवलेलं आहे, कारण की या सॅम्पलनेच आपलं डिकम्पोजर 200 लिटर पाणी तयार होणार आहे. कारण आपण दुधामध्ये जसं दही बनवायचं असलं तर ते थोडं दही त्याच्यामध्ये मिक्स करतो दुधामध्ये, तर आपल्याला दही मिळतं. तसं हेच आपलं याच्यामध्ये एक डिकम्पोजर बनवण्यासाठी हे वापर केला जाते या डिकम्पोजरचा. तर याचं असं सॅम्पल आपण काढून ठेवलं तर हे किती वर्ष चालतं, याला काही लिमिट नाही आहे. पण याला सावलीमध्ये आणि थंड ठिकाणी ठेवावं लागतं. तर हे बघू शकता याच्यामध्ये हे तयार झालेलं आहे डिकम्पोजरचं. बघा डिकम्पोजरचं याच्यामध्ये डिकम्पोजर याच्यामध्ये तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही पांढऱ्या कलरचं डिकम्पोजर आहे. शेतकरी मित्रांनो, खताचे भाव खूपच वाढलेले आहेत, तर आपण मायक्रोन्यूट्रॉन स्वतः बनवावं आणि हे कमी खर्चात होतं. कारण की मी 100 रुपयामध्ये 2.5 किलो गूळ आणलेला आहे. गूळ कोणताही वापरू शकता तुम्ही आणि डिकम्पोजर तर एक वेळेस आणलं तर ते ऑनलाईन पण मागू शकता तुम्ही, फ्लिपकार्ट ॲमेझॉनहून, आणि ते तुम्ही वापरू शकता. तर याचे रिझल्ट जे आहेत ते खूपच चांगले आहेत. तर रासायनिक खताऐवजी आपण रेशीम उद्योगात हे वापरलंच चालतं आणि प्रत्येक पिकामध्ये हे वापरलं तर चालतं. तर याचं मिश्रण जे आहे हे आपण फवारणी केलं तरी चालतं आणि जमिनीतून सोडलं तरी चालतं. याचे फायदे असे आहेत की जमिनीमध्ये जे आपलं वीजबाधा पूर्वी फवारणीतून झालेली असते ते पण कमी करण्यात मदत होते. आणि हे आपण गूळ या प्रकारे आपण ठोकून घेऊन या प्रकारे आपल्याला याला बारीक करून घ्यावं लागतं. रासायनिक शेती खूपच महाग झालेली आहे आणि रासायनिक म्हणजे जमिनी पण खराब झालेल्या आहेत आणि रेशीम उद्योगात रासायनिकमुळे बराचसा शेतकऱ्यांच्या बॅचा फेल जातात. त्याचं कारण रासायनिक जमिनीमध्ये औषध पण असतात. या प्रकारे आपण हा गूळ बारीक करून घेतलेला आहे. हा गूळ बारीक झालेला आहे आणि हे डिकम्पोजर. तर ज्या शेतकऱ्यांकडे 200 लिटरची ज्याच्यामध्ये आपण केमिकल फवारणी करत नाही दुसऱ्या पिकावरती, ते आपण 200 लिटरची टाकी घ्यायची आहे आणि हा गूळ आपण पूर्ण बारीक करून त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर ते पण आपण बघूया. तर आपण आपल्याकडे 200 लिटरचा जे टाकी नाही आहे आपल्याकडे, हा एक टँक केलेला आहे सिमेंटचा. तर याच्यामध्ये आपण 200 लिटर पाणी भरून घेतलेलं आहे. थोडं कमी भरलेलं आहे कारण आपल्याला त्याच्यामध्ये ढवळासाठी आपल्याला थोडी जागा हवी होती. तर आपण ते स्वच्छ पाणी भरून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हा गूळ टाकणार आहोत. या प्रकारे आपण हा गूळ याच्यामध्ये टाकणार आहोत.
बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण गूळ याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला हे कल्चर जे आहे बदलायचं असतं. तर आपण हे जे तयार होणार आहे 3 दिवसानंतर, 3 ते 4 दिवसानंतर तयार झालेलं कल्चर आपण याच्यामध्ये सोडणार आहोत. तर हे बघू शकता कल्चर, डिकम्पोजर कल्चर आहे हे. तर हे आपण याच्यामध्ये सोडणार आहोत आणि याचा फायदा आपल्याला 3 दिवसानंतर हे तयार होणार आहे. तर त्याच्यानंतर ते जमिनीमध्ये सोडल्यावर त्याचे फायदे पण आपण दाखवणार आहोत. तर हे बघू शकता, या पद्धतीनं आपण याच्यामध्ये सोडणार आहोत. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला केमिकल शेतीपेक्षा आपल्याला स्वस्त शेती पडते. आणि हे तुम्ही कंटिन्यू वापर केला ना तर याचे रिझल्ट प्रत्येक पिकामध्ये येतात. आपण हे बघू शकता, आपण त्याचाच एक तुतीला तर आपण त्याचा रिझल्ट लाईव्ह दाखवणारच आहोत. कारण की पुढचे जे व्हिडिओ आहेत ते त्याचा जे डिकम्पोजरचा आपल्याला झालेला फायदा त्याच्यामधून दाखवणारच आहोत. पण आपण त्याच्यापूर्वी आपलं जे कांद्याचं पीक होतं त्याच्यामध्ये आपण डिकम्पोजर सोडलेलं होतं. आपला एक व्हिडिओ होता रेन पाईप म्हणून, त्याच्यामध्ये कांद्याचं रोप दिसत पण नव्हतं. आणि रेन पाईपमधून आपण डिकम्पोजर हे सोडलेलं होतं. तर त्याचे फायदे आपण बघू. आज तो कांदाला 1.5 महिन्याच्या वर झालेला आहे. तर त्याची आपण ग्रोथ बघणार आहोत. डिकम्पोजरचं आपण त्याला 3 वेळा सोडलेलं होतं. कूळ आणि डिकम्पोजर बनवून त्याचं 200 लिटरचं पाणी त्या रेन पाईपमधून सोडलेलं होतं. ते कसं सोडतात ते पण आपण दाखवणारच आहोत. आता चला तर आपण त्याचे जे फायदे झालेले आहेत कांद्याच्या पिकाला ते आपण बघणार आहोत. तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, हा आपला रेन पाईप होता. आणि हा आपला कांद्याचं बियाण्यापासून डायरेक्ट शेतामध्ये लागवड करून आपल्या कांदा पिकामध्ये पाणीसाठी रेन पाईप लावून आपल्याला त्याच्यामध्ये डिकम्पोजर सोडून त्याचा जो फायदा आहे तो बघू शकता. कांदा बघू शकता किती, बघू शकता कांद्याचं पीक आणि स्पीड वाढलेलं आहे. जसं आपण रोपापासून लागवड करतो तर हे डायरेक्ट आपण ट्रॅक्टरने याच्यामध्ये लागवड करून बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे हा कांदाचं पीक आलेलं आहे. आणि रेन पाईपचे फायदे पण आपण टाकलेले होते की रेन पाईप वापरा शेतकऱ्यांनी. आणि हे 2 रेन पाईपच्या मधलं अंतर होतं आपलं 14 फूट, 13 ते 14 फूट ठेवू शकता 2 पाईपमधलं. हे बघू शकता या पाईपचं आणि या पाईपचं. तर कांद्यासाठी हे बेस्ट आहे, लहान पिकांसाठी हे बेस्ट आहे. तर याच्यामध्ये आपण हे बघू शकता पूर्ण कांदा कशा प्रकारे डिकम्पोजर आपण याच्यावरती रेन पाईपनं सोडून याच्यामध्ये फायदा घेतलेला आहे. चला तर मग आपला जो व्हिडिओ होता आजचा विषय त्याच्यावरती आपण जाणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण ते द्रावण ढवळून घेणार आहोत. तर मित्रांनो, आज हा गूळ जो आहे हा राहिलेला आपण हा असा ढवळून घेणार आहोत. तुम्ही प्लॅस्टिकच्या टाकीमध्ये पण बनवू शकता, पण केमिकलचं कोणतंच आपल्याला टाकी वापरायची नाही आहे. ते स्वच्छ धुवून नंतरच आपण वापरायचं आहे. हे बघू शकता, आता पाणी लालसर होत आहे, थोडं गुळाचा कलर येतो पाण्याला. पण हे 3 दिवसानंतर याला पांढऱ्या कलरची बुरशी टाईप एक फेस येणार आहे. तर ते झाल्यानंतरच आपल्याला समजू शकते की आपलं डिकम्पोजर तयार झालेलं आहे. तर याला 3 ते 4 दिवस आपल्याला सकाळ संध्याकाळ दुपारी याला हलवून घ्यायचं आहे. आता याचा खर्च आपण बघणार आहोत. तर आपल्याला 2.5 किलो गूळ मिळाला 100 रुपयामध्ये, 40 रुपये पर kg प्रमाणे. आणि डिकम्पोजर तर आपल्याकडे होतंच, नाही तर मग आपल्याला ते मागवू शकता ऑनलाईन ॲमेझॉनहून. आणि जवळ शेतकरी असले अकोला जिल्ह्याचं तर आमच्याकडून नेऊ पण शकता कल्चर. आणि हे कल्चर जे आहे ना तर हे आपल्याला उन्हामध्ये आणि ऊन ज्या ठिकाणी पडतं आहे सूर्यप्रकाश त्या ठिकाणी ठेवायचं नाही आहे. आणि थंड ठिकाणी ठेवायचं आहे कल्चर आपल्याला. याच्यामधून जे कल्चर आपण नंतर दुसऱ्या टाईप बनवा त्या टाईमला हे कल्चर आपल्याला स्टोअर करून अशा बिसलरीच्या बॉटलमध्ये आपल्याला ते ठेवावं लागते. आणि त्याचं हे बघू शकता, हे बघू शकता कल्चर, याचं जे डिकम्पोजरचं कल्चर आहे ना हे आपल्याला याच्यामध्ये दिसतात. हे बघू शकता, हे डिकम्पोजरचं कल्चर आहे. या प्रकारे आपण हलवून घेतो.
आणि माझं तुतीला मी गाईचे ताक सेपरेट देतो, कारण की मी मिक्स करून देत नाही याच्यामध्ये. आपल्याला डिकम्पोजर एका वेळेत देतो आणि काही दिवसानंतर त्याला गाईचे ताक मिश्रण जे असते आपले 5 लिटर आपण पाण्यामध्ये ठेवून 2 ते 3 दिवस गुळामध्ये ठेवून ते ताक पण आपण तुतीला देत असतो. तर त्याचे ठिबकद्वारे चांगले फायदे येतात आणि आपल्या तुतीला मायक्रोन्यूटन आणि ग्रोथ आणि हिरवटपणा हे आपल्याला नैसर्गिकरित्या याच्यापासून प्राप्त करता येते. आणि युरियाचं प्रमाण आपण खूपच कमी केलेलं आहे. युरिया द्यावा लागतो, पण आपल्याला ते त्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी केलेलं आहे. ते आपण ठिबकद्वारे, आता या ठिकाणी हे फिल्टर लागलेला आहे, याला एक छोटासा नट लागलेला आहे. आणि हा जो पंप आहे हा आपण या पंपाची जी मशीन असते स्प्रे पंपाची, त्याद्वारे आपण या नळीमधून डायरेक्ट लाईव्ह आपल्याला त्याच्यामध्ये ठिबकमध्ये हे द्रावण सोडणार आहोत. तर ते कसं सोडतात आपण ते बी बघणारच आहोत. तर आजचा व्हिडिओ होता आपल्याला डिकम्पोजर आणि गूळ याचं मिश्रण आपल्या तुतीला फायदे या बाबतीत होता. तर तो तुम्ही त्याचा फायदा नक्की घ्यावा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आमच्याकडे बरेचसे असे टेक्निकल व्हिडिओ येणार आहेत. तर ते तुम्ही बघून तुमचा त्याच्यामध्ये उपयोग करून फायदा घेऊ शकता. चला तर मग आणखीन नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू. तोवर धन्यवाद.